वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा अतिशय आव्हानात्मक प्रकार आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला कुठलीच सूचना देऊ शकत नाही। तो माझा ड्रीम शॉट होता आणि जी प्राईड आमच्या बाजूला आहे म्हणून आम्ही दिवसा खुश झालो होतो, तर ती प्राईड रात्री एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून ती डरकाळ्या फोडायला लागली। प्रचंड मोठ्या मोठ्या आवाजात सिंह डरकाळ्या फोडायला लागले, कारण तुम्ही बाहेर आलात तर ते तुमच्या रिस्क वरती। आपल्याला माहिती नसलेल्या जगामध्ये प्राणी पक्षी फुलं फळांच्या जगामध्ये आपल्याला घेऊन जाणाऱ्या आजच्या गेस्ट आहेत। त्यांचं नाव आहे ऋता कळमणकर। आणि जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की काहीच माहित नसतं आम्हाला, आणि तुम्ही फक्त तिथे जात नाहीत तर त्यांचं जग आमच्यापर्यंत पोहोचवतात। तर ह्याच विषयी ह्या सगळ्या गप्पांचा आपण मारणार आहोत। ऋता कळमणकर या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत आणि प्राण्यांच्या जगात ते आपल्याला घेऊन जात असतात। तर आज आपण त्यांचं जग आणि त्यांच्या दृष्टीतून आपल्याला दिसणारं प्राण्यांचं जग या सगळ्याविषयी बोलणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न, आम्हाला खरं तर त्यांचंही जग माहिती नाहीये आणि तुमचंही जग माहिती नाहीये, तर या दोन्ही जगात जायचं कसं ठरवलं? तर ऍक्च्युली मला प्राणी पक्षी आणि जंगलाची लहानपणापासूनच आवड आहे। त्याच्यामुळे झालं काय, आणि त्यातल्या त्यात वाघाची, मार्जर कुलातल्या प्राण्याची मला खास आवड आहे। तर त्याच्यामुळे वाघांचे फोटो काढण्यासाठी म्हणून फोटोग्राफी चालू केली आणि मग हा प्रचंड निसर्गाचा जो खजिना आपण म्हणतो तो माझ्यासमोर उघडला गेला। पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर, कीटक, काय म्हणजे वाटेल ते उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सगळे प्रवास मी केलेले आहेत। उत्तर ध्रुवावरचे वेगवेगळे प्राणी, मडागॅस्करचे वेगवेगळे प्राणी, त्याच्यानंतर आपल्या भारतातली सगळी जंगलं। तर अशा पद्धतीने मग ती आवड लागली आणि तो म्हणजे ती पॅशनच झाली म्हणायला हरकत नाही की जंगलात गेल्याशिवाय करमतच नाही अशी कंडिशन झाली। पण मग हे सगळं करत असताना अर्थात खूप सुंदर क्षण आले असणार, पण असं कधी झालं का कुठे येऊन आपण अडकलोय किंवा मग प्रचंड भीती वाटली आहे आणि मला आता हे नाही करायचं यापुढे, असं कधी झालंय? नाही, असं करायचं नाही असं कधी झालं नाही, पण खूप असे क्षण आले की ज्याच्यामध्ये भीती वाटली, ज्याच्यामध्ये आम्ही अडकून पडलो, ज्याच्यामध्ये खूप असं वाटलं की आपण आता जिवंत परत जातोय की नाही, इतपत क्षण आले। पण जंगलाचा कधी राग आला नाही, असं नाही वाटलं की परत थोड्या दिवसांनी वाटतं की आता झाली वेळ जायची, आता जायला पाहिजे। म्हणजे महिना दीड महिना झाला आपण आता सिमेंटच्या जंगलामध्ये राहतोय, तर आता आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जायला पाहिजे असं नेहमी वाटतं। असे कुठले, आता तुम्ही म्हणालात की आता आपण यातून वाचतोय की नाही असे सुद्धा प्रश्न पडले, असे क्षण कुठले होते? असे खूप काही क्षण होते। उत्तर ध्रुवावरती जेव्हा आम्ही फोटोग्राफी करायला गेलो होतो तेव्हा एका बोटीतून आमचा प्रवास होता। तर जगातलं सगळ्यात शेवटचं शहर लॉन्जरबेन म्हणून, तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि बोटीनी पुढे पुढे जायला लागलो। त्याच्यानंतर बराच पुढे गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की एक वॉलरसेसची कॉलनी आहे। वॉलरस हा 600 किलो वजनाचा मोठाच्या मोठा 2-2 फूट सुळे असणारा प्राणी, आणि त्यांची कॉलनी, आणि 2,500 ते 3,000 वॉलरसेस त्या कॉलनीमध्ये असे वाळूवरती झोपलेले दिसले। आणि त्याच्यामुळे आम्ही छोट्या झोळ्याक बोटमध्ये बसून गेलो, कारण त्यांच्याजवळ जाण्यासाठी आम्हाला आमचं जे म्हणजे मोठं जहाज होतं ते तिथपर्यंत जात नव्हतं। सो आम्ही छोट्या बोटीतून बसून तिथपर्यंत गेलो आणि त्यांचे फोटो काढायला लागलो। फोटो काढायला लागल्यानंतर आमचा जो नावाडी होता, एका बोटीमध्ये आम्ही 5-5 जण बसलो होतो। आमचा जो नावाडी होता तो खूप घाई करायला लागला, पण पहिल्यांदाच वॉलरसेस बघितल्यामुळे आणि ते सगळे पिलं आणि हे ते फोटोमुळे आम्ही खूप एक्साइट झालो होतो। पण एक क्षण असा आला की त्यांनी आमच्या सगळ्यांची कोणाचीच पर्वा नाही केली आणि आम्हाला सांगितलं की आता एक क्षणभर तुम्ही शांत बसा, आणि त्यांनी पटकन बोट काढली आणि आम्ही बघितलं तर सगळे मेल जे वॉलरसेस होते तिथे पिलं आणि माद्या पण होत्या। तर त्यांना असं वाटलं की यांच्यापासून आपल्या म्हणजे कुटुंबाला काहीतरी थ्रेट आहे असं समजून जे मेल वॉलरसेस होते ते असे घोंगावत आणि रोरावत आमच्या बोटीच्या बाजूनी सगळेजण असे घेराव करून येत होते। आणि आम्ही तिथून सही सलामत, आमचा जो नावाडी होता तो इतका कुशल होता की त्यांनी आम्हाला सही सलामत बाहेर काढला। आम्ही बाहेर पडल्यानंतर पण बघत होतो की ते वेगाने बोटीच्या दिशेने येत होते, म्हणजे त्यांनी एक सुळा जरी आमच्या बोटीमध्ये मारला असता तरी तो पूर्णपणे त्यांचं बोटीमध्ये पाणी आलं असतं आणि त्या बर्फाच्या पाण्यात आम्ही सर्व्हाइव्ह करू शकलो नसतो। आणि जे काही क्षण 2 क्षण सर्व्हाइव्ह करू शकलो असतो त्याच्यानंतर आम्ही वॉलरसेसचं खाद्य झालो असतो। तर तो जो प्रसंग होता तो खूप भयानक होता आणि त्याच्यामुळे म्हणजे भीती खूप वाटली, पण असं नाही वाटलं की परत नाही जायला पाहिजे असं। वाघाबद्दल तुम्ही म्हणालात की वाघाची ओढ सगळ्यात जास्त होते आणि त्यानं मुळात सुरुवात झाली। वाघाच्या बद्दलचा असा कुठला किस्सा आहे का की जो भीतीदायक आहे?
भीतीदायक असे किस्से वाघाच्या बाबतीत नाही सांगता येणार, पण सिंहाच्या बाबतीत मी तुम्हाला भीतीदायक किस्से सांगते. आफ्रिकेच्या जंगलामध्ये बोट्सवाना म्हणून आम्ही मोबाईल कॅम्पिंग करत होतो. तर त्याच्यामध्ये सफारीचे सगळे जे काय टेंट वगैरे असतात ते आपल्या जिप्सीमध्ये घ्यायचे आणि फिरायचं. जिथे टेंटला योग्य जागा मिळेल तिथे टेंट टाकायचे आणि तिथे खाणं वगैरे बनवून घेऊन तिथलं जंगल आजूबाजूचं पाहायचं, फोटोज काढायचे आणि परत दुसरीकडे जायचं. अशा पद्धतीचं ते मोबाईल कॅम्पिंग होतं. तर ते करत असताना ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही गेलो तर टेंट टाकले गेले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की चल मी तुला तुझा टेंट दाखवतो, असं मला त्यांनी सांगितलं. आणि मग मी त्याला आतमध्ये गेले बघितलं तर अतिशय पातळ पडद्याचा म्हणजे पातळ कापडाचा एक पडदा टाईप होता आणि तो म्हणाला चल मी तुला आता तुझं बाथरूम दाखवतो. मग त्यांनी ते उघडलं आणि वरती बघितलं तर तिथे वरती एक बादली लटकवलेली होती आणि तिला अशी छिद्र पाडली होती आणि त्यांनी सांगितलं की हा कॉक चालू करायचा, हा तुझा शॉवर. ओके. आणि टॉयलेट म्हणजे तर नव्हतंच ऑलमोस्ट. तर अशा प्रकारे त्यांनी मला सगळं इंट्रोड्यूस करून दिलं आणि मला त्यांनी सांगितलं की तुला एकच बादली पाणी मिळेल रोज. बापरे. ठीक आहे. अशा प्रकारे आम्ही तिथे राहिलो आणि पण खूप अस्वस्थ वाटत होतं. एकतर खूप म्हणजे घनदाट जंगलामध्ये आम्ही आलो होतो, माणसाचा कुठचाही मागमूस नव्हता. आम्ही टेंट टाकून 6 जण तिथे राहत होतो आणि रात्रीच्या वेळेस काय झालं, खूप अस्वस्थ वाटत होतं. मोबाईलची रेंज नाही, साधा आरसा पण नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे खूप एक अस्वस्थ फिलिंग आलं होतं. आणि रात्री जेव्हा आम्ही झोपायला गेलो तेव्हा झोप येईन अशी झाली. असं वाटायला लागलं की कुठे आलोय आपण, कुठे पडलोय आपण. आणि साधारण 10, 10:30, 11 वाजले असतील आणि जी प्राईड आमच्या बाजूला आहे म्हणून आम्ही दिवसा खुश झालो होतो की ह्या प्राईडचे, सिंहाच्या प्राईडचे आपल्याला फोटो काढता येतील. तर ती प्राईड रात्री एकमेकांच्या आवाजात आवाज मिसळून ती डरकाळ्या फोडायला लागली. प्रचंड मोठ्या मोठ्या आवाजात सिंह डरकाळ्या फोडायला लागले. आणि मग त्या टेंटमध्ये जो आम्हाला घाम सुटला की, आणि त्यांनी सांगितलं होतं की बाहेर खरखर होईल, तरस वगैरे येऊ शकतो, कधी कधी हत्ती पण येतात, पण तुम्ही बाहेर यायचं नाही. कारण तुम्ही बाहेर आलात तर ते तुमच्या रिस्क वरती. बाहेर त्यांनी जाळं लावून ठेवलेलं असतो. त्यांनी सांगितलं बाहेर अजिबात यायचं नाही, काहीही येऊ देत बाहेर. त्याच्यामुळे आतमध्ये असं जीव मुठीत धरून बसलो म्हटलं तरी चालेल. साधारण 11, 11:30 वाजता त्या डरकाळ्या हळूहळू कमी होत गेल्या आणि मग कधीतरी रात्री झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा जंगल इतकं सुंदर होतं की माझ्या टेंटच्याच बाजूला थॉम्सन गॅझल नावाची अतिशय सुंदर हरणं चरत होती, हत्ती झाडाचा पाला खात होते आणि ते दृश्य बघितल्यानंतर रात्रीची सगळी भीती विरून गेली म्हटली तरी हरकत. पण हे असं अनेकदा मरणाच्या दारातून परत आल्याचं जेव्हा घरच्यांना कळतं तेव्हा ते परत जाण्यासाठी नाही म्हणतात का? हो म्हणतात, पण त्यांना ते लगेच सांगायचं नाही. त्यांना ते असं कुठून तरी बाहेरून कळलं की मग ते ओरडतात. पण हे जितकं सुंदर आहे हे तितकं भीतीदायक. आता मी पुन्हा शब्द नाही वापरणार, पण रिस्की नक्कीच आहे. तर ज्यांच्यासाठी इतकी रिस्क घेतली जाते ते कसे असतात? त्यांना हे सगळं आवडतं की अजिबात नाही आवडत? त्यांना शक्यतो माणसांनी त्यांना डिस्टर्ब केलेला फारसा आवडत नाही, पण आपल्याला त्यांचे फोटो हवे असतात. त्याच्यामुळे आपण तेवढं सगळं त्यांचे जे काय नखरे असतात ते सहन करायचे आणि गुपचूप फोटो काढायचे जसे मिळतील. काय नखरे असतात? फोटोज म्हणजे कसं असतं ना, आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा अतिशय आव्हानात्मक प्रकार आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला कुठलीच सूचना देऊ शकत नाही. म्हणजे पक्षाला आपण सांगू नाही शकत तो कुठच्या क्षणी उडून जातो, वाघाला सांगू नाही शकत की बाबा समोरून ये, समोरून लाईट चांगला आहे किंवा साईडनी येऊ नकोस वगैरे, काहीच नाही. तो त्याला हवं तसं तो करणार आणि त्यातला उत्कृष्ट क्षण मला टिपायचा आहे आणि त्याचा मला जास्तीत जास्त चांगला फोटो काढायचा आहे. त्याच्यामुळे माझी कॅमेऱ्यावरती किती चांगली पकड आहे, माझी निर्णय क्षमता कशी आहे आणि माझ्या टेक्नॉलॉजीमध्ये मी किती एक्सपर्ट आहे त्या क्षणी, तेवढं तिथे माझा कस लागतो म्हटलं तरी चालेल. कारण समोरची म्हणजे समोरचा ऑब्जेक्ट माझा कुठच्याच पद्धतीने मला कोऑपरेट करत नसतो, रादर मी त्याला डिस्टर्ब करते हेही आवडत नसतं. त्याच्यामुळे जसे मिळतील तसे काढून घ्यायचे. पण कधी कधी खूप छान फोटोज देतात. आता हा जो उस्ताद आहे हा खूप शांत बसून होता, म्हणजे त्यांनी मला पाहिलं होतं तरी पण तो शांतपणे माझ्याकडे बघत बसून होता आणि तो जरा जरी हल्ला असता तरी खालचं पाणी विस्कटलं असतं आणि ते प्रतिबिंब दिसलं नसतं, पण तो अजिबात हल्ला नाही. असे पण क्षण येतात की खूप सुंदर सुंदर फोटो मिळून जातात. असे आता आपण खूप प्राण्यांना तुम्ही भेटलात, तर सगळ्यात तापट ज्यांना अजिबात आवडत नाही असे प्राणी कुठले सांगाल आणि जे
कॉपरेट करतात किंवा छान ग्रीट पण करतात अनेकदा, असे प्राणी कुठले नाही, छान ग्रीट कोणीच नाही करत. आणि तापट म्हटलं तर वाघाला फारसा आवडत नाही, गाड्या वगैरेंचा गोंधळ केलेला हे झालेलं त्यांना फारसा आवडत नाही, पण ते आता ऍडजस्ट करून घेतात, साईडने निघून वगैरे जातात. पण कोऑपरेशन तर म्हणजे इम्पॉसिबल आहे. पण 8-8, 10-10 तास बसायचं आणि ते कधी येतील ह्याची वाट बघायची, आणि जो मिळेल तो क्षण, जसा मिळेल तसा क्षण, जशा मिळेल तशा लाईटमध्ये उत्कृष्ट टिपायचा. मग त्याच्यामुळेच हे क्षेत्र जास्त आव्हानात्मक आहे. पण हे झालं आता तुमच्या बरोबरच त्यांचं जग मुळात कसं असतं हे तुम्हाला फोटोग्राफीमुळे खूप जवळून पाहता आलंय. तर त्यातल्या कुठल्या अशा गोष्टी ज्या प्रचंड भावल्या आणि ज्या तुम्हाला कदाचित अगोदर माहिती पण नव्हत्या? बरोबर. तर त्यांचं पण जग खूप सुंदर असतं. म्हणजे त्यांचं जग कसं रोकटोक असतं. माणसाच्या जगामध्ये खोटेपणा आहे, फसवेगिरी आहे, तसं त्यांच्या जगामध्ये नाहीये. त्यांचं रोकटोक जग आहे आणि निरागस आणि स्वच्छ सुंदर जग आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे हत्तीणीच्या कळपाचं नेतृत्व हत्तीण करत असते, वृद्ध हत्तीण तिचं नेतृत्व करते. त्याच्यानंतर वाघिणी ज्या असतात त्या पिलांना लपवून लपवून, म्हणजे बाकीच्या तरसांपासून, खोल्यांपासून लपवून अगदी 2 वर्षाचं होईस्तोवर मोठ्या करतात. एकदा का ते मोठे झाले की ते त्यांची शिकार करतात. पण अशा पद्धतीने म्हणजे जंगलामध्ये, आणि सिंहिणी आपली तर पिलं सांभाळतातच, पण प्राईडमध्ये जे एका प्राईडमध्ये साधारण 2 मेल लायन आणि 3-4 लायनेस आणि पिलं असं एक प्राईड असते. तर त्या प्राईड मध्ये दुसऱ्या प्राईड मध्ये मधल्या सिंहिणीची पिलं पण लायनेस सांभाळते, स्वतःची सांभाळते, स्वतःच्या पिलांना दूध पाजते, ऍज वेल एज ती इतर लायनेसच्या पिलांना पण दूध पाजते. म्हणजे ते मिळून राहतात त्या प्राईड मध्ये. कुटुंब कसं मिळून राहतं ना, तसे ते राहतात. वाघ एकटा राहतो, सिंहाचा ग्रुप मिळून राहतो, त्याच्यानंतर माकडं मिळून राहतात. आणि याच्यामध्ये अजून एक गमतीदार गोष्ट म्हणजे माकडं आणि हरिण यांची मैत्री असते. अच्छा. तर ती कशी ते मैत्री एकमेकांना म्हणजे मदत कशी करतात त्या मैत्रीच्या अनुषंगाने. तर माकड वरती झाडावरती बसलेलं असतं आणि लेपर्ड वगैरे लांबून वाघ आला तर माकड ओरडून कॉल देतं, हरिण सावध होतं. आणि जर समजा लेपर्ड असेल तर लेपर्ड झाडावरती चढू शकतो, माकडाला खाऊ शकतो. त्याच्यामुळे लेपर्ड जर समजा आला तर हरिण खालून माकडाला कॉल देतं. आणि बरेचदा तर आम्ही असं बघितलंय की माकड झाडावरती बसतायत, आवळ्याच्या झाडावरती 4-5 माकडं बसली होती आणि ती अशी हलवून सगळे आवळे खाली पाडत होती आणि खाली खूप सारा हरणाचा ग्रुप ती आवळे पटापट छोटे छोटे खाऊन घेत होता. पडलेली पानं आणि आवळे, ते वरून कोवळी पानं टाकतात खाली. म्हणजे ते खाता खाता टाकतात, पण ती खाली त्यांना खाण्यासाठी होतात. अशी पण त्यांची मैत्री असते. अजून असे कुठले तुम्हाला मैत्रीचे किस्से, म्हणजे जसं आता तुम्ही माकड आणि हरणांचं सांगितलं, अजून कुठल्या प्राण्यांमध्ये तशी मैत्री असते जी आतापर्यंत पोहोचलीच नाहीये बाहेर? माकड आणि ह्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर अशी मैत्री म्हटलं तर पक्षीने एकमेकांशी पण अगदी त्याच पद्धतीने वागतात. म्हणजे घरट्यांसाठी एकत्र जाऊन घरट्याचं सामान घेऊन येणे, घरटं बनवणे वगैरे वगैरे, पण ते पिलांसाठी करतात. अर्थात मैत्री म्हणून नाही करत. पण अनोखी मैत्री म्हटलं तर हरिण आणि माकडांची मैत्री. पण आता हे सगळं फोटोमध्ये यांचं आयुष्य टिपायचं म्हटल्यावरती तुम्हाला सुद्धा त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागत असेल. आता मला जर का एखाद्या ठिकाणी आता जायचंय तर मला जसं तुम्ही म्हणालात की मला काही सुविधा नाहीयेत ना, मी माझ्या ऑब्जेक्टला सांगू शकणार की तू असंच कर, हे करू नको ते करू नको, म्हटल्यावरती या ट्रिप मधून जास्तीत जास्त आउटकम निघावं म्हणून तुम्ही अगोदर काय अभ्यास करता? प्राण्याच्या पक्षाच्या सगळ्या सवयी आम्ही माहिती करून घेतो. म्हणजे आता समज किंगफिशर आहे, किंगफिशर कुठच्याही जातीतला किंगफिशर बसलाय समोर, तर त्याचं कसं असतं, तो समजा उडून गेला तर तुम्ही लगेच कॅमेरा घेऊन दुसरीकडे जायची गरज नाही, तुम्ही तिथेच बसून राहा. तो एक 2 ते 5 मिनिटांनी परत त्या फांदीवरती येतो. त्यांच्या काही सवयी असतात. वाघाच्या पण काही सवयी असतात. तो बरोबर रोज त्याच्या फिरायच्या वेळेला तो त्या पायवाटेवरून फिरणार म्हणजे फिरणार, त्या पाणवठ्यावरती तो दुपारी पाणी प्यायला येणार म्हणजे येणार, डुंबणार म्हणजे तिथे डुंबणार. मग त्यांच्या ज्या सवयी असतात त्या सगळ्या माहिती करून घ्यायच्या. आणि शिवाय लोकल गाईड असतात, ते सांगत असतात की आता हा म्हणजे ही याची टेरिटरी आहे. आता समज आम्ही रणथंबोरला गेलो तर ते सांगतात राजबाग ही आता सध्या कृष्णाची टेरिटरी आहे, राजबागचा अर्धा भाग अरोहेडची टेरिटरी आहे. तर त्याच्यामुळे मग त्या भागामध्ये त्यांना शोधायचं. तर त्याच्यामुळे थोडीशी पूर्वतयारी होते की काय आहे जंगलात आणि त्यांच्या सवयी माहिती करून घ्यायच्या. शिवाय ते कसे कुठून बाहेर येतील ह्याचा साधारण अंदाज करायचा. मला रणथंबोरच्या जंगलामध्ये
पडलेले म्हणजे किल्ला आहे एक मोठ्याच्या मोठा, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती, इतका मोठा आणि सुंदर किल्ला आहे. तर त्या किल्ल्यामध्ये उभा राहिलेला वाघ मला हवा होता, तो माझा ड्रीम शॉट होता. तर त्या शॉट साठी मी 3 दिवस रोज 5-5 तास उभी राहायची, कारण ती जी वाघीण होती ती रिद्धी नावाची, तिचं पण नाव रिद्धीच आहे, तर रिद्धी नावाची जी वाघीण होती ती तिथे रोज झोपायची. मला ती झोपलेली दिसायची वरती किल्ल्याच्या त्या कमानी असतात ना त्याच्यात ती झोपलेली मला दिसायची, शेपूट दिसायचं, कधी पाय दिसायचा, पण ती उभी नाही राहायची आणि रोज तिची दुपारी ती झोपण्याची जागा होती. तिसऱ्या दिवशी साधारण 5-5:15 वाजता ती उठली, उठून बसली आणि बाहेर येऊन तिने असं पूर्ण आळस दिला आणि मस्त तोंड उघडलं. त्या किल्ल्याच्या ह्याच्यावरती मला तो शॉट मिळाला. तर त्याच्यासाठी मला 3 दिवस वाट बघायला लागली, म्हणजे बाकी 3 दिवस मी फक्त तिथे बसून होते त्या ड्रीम शॉट साठी. कसं आहे, आपलं म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी, त्याच्यानंतर आपले जुने पुराणे किल्ले आणि त्याच्यावरती वाघ, हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन होतं. खरंच. पण आता तुम्ही या फोटोचा उल्लेख केला, आता या अगोदर सुद्धा तुम्ही बरेच फोटो सांगितले. या वाघाच्या फोटो व्यतिरिक्त असे कुठले फोटोज होते जे ड्रीम फोटोज होते आणि ते झाले असेही सांगा, आणि जे नाही झालेत अजून असेही सांगा. ड्रीम फोटो मध्ये उस्ताद हा एक म्हणजे ड्रीम शॉट आहे ऍक्च्युली, तो जो जसा बसलाय तसा. आणि त्याच्यानंतर मला सापांच्या फोटो मध्ये खूप इंटरेस्ट होता. मला मी जे फोटो दिलेत त्याच्यामध्ये भरपूर सापांचे फोटो आहेत, तर मला सापांच्या फोटोमध्ये खूप इंटरेस्ट होता. तर ते माझे काही शॉट्स आहे ड्रीम शॉट. आणि त्याच्यानंतर बाओबाब ॲली म्हणून आहे मडागास्कर मध्ये, त्याच्यामध्ये खूप बाओबाबची झाड आहेत. बाओबाबच्या झाडांमध्ये माणूस असा दोन्ही हात पसरून उभा राहिला की जेवढा आकार होतो तेवढा सेंटीमीटर, म्हणजे ते झाड 100 वर्षाचं. तर त्या एका झाडाभोवती आपण 10-10 जण उभा राहू शकतो, म्हणजे ते झाड हजार वर्ष जुनी आहेत. तर अशी कमीत कमी 30 ते 35 झाडं आहेत तिथे ते बाओबाबची. आणि त्या बाओबाबच्या झाडांमध्ये जो सनसेट होतो आणि त्याच्यानंतर तिथे जे दृश्य दिसतं ना, तो एक ड्रीम शॉट होता, पण तो मला मिळाला. म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिथे थांबलो. सकाळचा शॉट फारसा खास नव्हता, पण संध्याकाळी सूर्य मावळताना त्या बाओबाब झाडाच्या पाठीमागे सूर्य आणि त्यांच्या त्या पडलेल्या सावल्या, हा अतिशय अप्रतिम शॉट जो म्हणजे डोक्यामध्ये होता तो मिळाला. ऍक्च्युली लेन्स मधून जेव्हा आम्ही बघतो तेव्हा डोक्यात शॉट तयार असतो की असं मिळायला पाहिजे, आता हा असं करेल मग असं मिळायला पाहिजे, हा कदाचित आता असा इकडे वळेल तर मला आता कदाचित बराच वेळ झालाय, हा आळस देऊ शकतो वाघ, मग माझा कॅमेरा तयार पाहिजे, त्यांनी आळस दिल्याबरोबर मी ते पूर्ण सगळ्याच्या सगळं कॅप्चर करता आलं पाहिजे मला. पण आता न मिळालेले कुठले की जे अजूनही डोक्यात आहेत आणि त्याच्यासाठी आता ह्याच्या पुढे तुम्ही प्रयत्न करणार आहात? न मिळालेले असे आहेत की मला खूप छोट्या वाघाची पिलं वाघीण तोंडात उचलून घेऊन जाते, हा फोटो मला अजून मिळालेला नाहीये. सिंहिणीचे मिळालेत, लेपर्डचे मिळालेत, पण मला वाघिणीचा फोटो मिळाला नाही की ती छोटे बच्चे दातात उचलून घेते आणि इकडून तिकडे घेऊन जाते त्यांना. तो शॉट माझ्याकडे नाहीये, तर तो माझा एक ड्रीम शॉट आहे. आता हे जेव्हा आपण सगळे फोटोग्राफ्स काढत असतो तेव्हा ते फोटोज, जसं मी म्हंटल की अगोदर काही तयारी करावी लागते, अशा कुठल्या गोष्टी कराव्या लागतात ज्या त्यांच्यासाठी असतात, त्यांच्या काळजीसाठी असतात? त्यांच्या काळजीसाठी असतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं की आपण त्यांच्या घरामध्ये जात असतो आणि बिना आमंत्रणाचे जात असतो, त्यांनी काही आपल्याला बोलवलेलं नसतं. सो त्यांच्या घरामध्ये त्यांचे नियम पाळायचे, अजिबात आवाज करायचा नाही, उग्रवासाचे परफ्युम्स मारायचे नाहीत, कारण त्या वासाने किडे किंवा फुलपाखरं, पक्षी हे आपल्यापासून दूर जातात. शिवाय खूप आवाज असेल, गाड्यांचे सारखे आवाज, जोरजोरात गाड्या चालवणे, रिव्हर्स घेणे, असे प्रकार केले तर जे काय प्राणी पक्षी तिथे राहतात ते दबकतात आणि ते बाहेर येत नाहीत. त्याच्यानंतर गडद रंगाचे कपडे घालायचे नाहीत, पिवळे, लाल, निळे अशा प्रकारचे कपडे घालणे, गोंधळ करणे, हे सगळ्या गोष्टी टाळायला हव्यात. आपण जेव्हा त्यांच्या जंगलात जातो तेव्हा त्यांचं जे निसर्गाचं जे म्हणजे हे आहे ते आपल्याला सांभाळायला हवं. त्यांना फ्लॅशचा वगैरे पण त्रास होतो का? फ्लॅशचा त्रास होतो, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये फ्लॅश वापरलाच जात नाही. फ्लॅश आम्ही वापरतच नाही. जे नौखे आहेत, ज्यांना काही माहिती नाही, अशी माणसं एखाद्या वेळेस फ्लॅश करू शकतात, पण जे फोटोग्राफर्स आहेत, कारण दिवसाचा लाईट इतका सुंदर असतो की फ्लॅशची गरजच नाहीये, त्या फ्लॅशच्या लाईटचा उपयोगच नाहीये मुळी, आणि रात्री जंगलामध्ये आपल्याला अलाउडच नाहीये, त्याच्यामुळे फ्लॅश फोटोग्राफीचा काही प्रश्नच येत नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत, आता तुम्ही सगळेजण फोटोग्राफर आहात, पण जे लोक जातात तिकडे, टुरिस्ट म्हणून जातात आणि ते
फोटो काढण्याच्या नादात बरेचदा त्रास नकळतपणे देऊन जातात प्राण्यांना, त्यांना काय सांगाल? देतात. त्यांनी गर्दी करू नये हे सांगू शकतो आम्ही. इव्हन गर्दी करायला नंतर पण सांगतो की आप गाडी पीछे ले लो, उसको आने दो, ऍटलीस्ट उसको जाने के लिए तो जगह रखो. पण लोक ऐकत नाहीत. त्यांना वाटतं की हे स्वतःला खूप शहाणे समजतात, त्याच्यामुळे ते त्यांना जे करायचं ते करतात. आणि त्याच्याने होतं काय, वाघ सेकंद 2 सेकंदामध्ये लगेच नाहीसा होतो. तो कोणालाच नीट दिसत नाही. त्याला त्याची जागा दिली, त्याला त्याचा वेळ दिला तर तो पण आपल्याला व्यवस्थित दिसतो. निसर्गाला आपण जेवढं देऊ तेवढं आपल्याला त्याच्याकडून मिळतं. बरोबर आहे. हे झालं तर त्यांच्यासाठी की त्यांची कुठली काळजी घ्यावी लागते. पण इतकं हे चॅलेंजिंग आहे, या ट्रिप्स या टूर इतक्या चॅलेंजिंग आहेत की स्वतःची काळजी घेण्यासाठी तिकडे काय करावं लागतं? स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे शक्यतो गाडीतून खाली न उतरणे. आणि जर समजा बरेचदा आम्हाला चालत पण फोटोग्राफी करायला लागते. आता मी ब्राऊन बेअरची फोटोग्राफी करायला रशियाच्या पुढे 22 तास लागले मला विमानाने जायला. म्हणजे अगदी फार ईस्टला तो सालमन खाताना जो ब्राऊन बेअर आहे तो घेण्यासाठी मी फक्त गेले होते तेवढ्या एका शॉटसाठी तिथपर्यंत. आणि त्याच्यामध्ये तो मिळाला मला 3-4 दिवसानंतर मिळाला, पण मिळाला. म्हणजे त्यांनी सालमन तोंडात घेतलाय आणि पाणी झटकतोय आणि खातोय. तो सालमन हा अतिशय महागडा मासा आहे. त्याचे ते कॅव्हियर वगैरे ते खूप श्रीमंत लोकांच्या खाण्यात असतं. तर तो महागडा मासा तिथे तो असा अर्धवट खाऊन फेकून देत होता बाहेर. तर मिळाला त्याचा फोटो. पण ते बरेचदा आम्हाला चालत पण फोटोग्राफी करायला लागते. तर मग आमच्या समोर एक गार्ड असायचा, त्याच्याकडे बंदूक असायची. तर तो म्हणजे समोर चालायचा आणि आम्ही मागे मागे सगळेजण जायचो. तर स्वतःची काळजी म्हणजे स्वतःचा जीव सांभाळून जेवढा जमेल तेवढं व्यवस्थित आपली स्वतःची काळजी घ्यायची, एवढं करू शकतो. एवढ्यावरती काही प्रसंग आलाच तर मग बघता येईल असं. आता एकदा काय झालं होतं, आम्ही हत्तीचे फोटो काढत होतो आणि आमच्या 4 गाड्या होत्या मसाई माराच्या जंगलामध्ये. 4 गाड्या होत्या आणि 4 गाड्यामधला आम्हाला माहिती नव्हतं. पहिलाच दिवस असल्यामुळे एक ड्रायव्हर नवीन होता. तर त्या नवीन जो ड्रायव्हर होता तो दुसऱ्या पुढच्या गाडीत होता. मला माहिती नाही की तो नवीन आहे वगैरे. आणि हत्तीने व्यवस्थित फोटो दिले आणि नंतर तो आमच्या बाजूनी यायला लागला. आमच्या बाजूनी यायला लागल्यानंतर आम्ही गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या पाठीमागे तो नौखा ड्रायव्हर होता. तो घाबरला. तो हत्ती एवढा, आणि एकतर आफ्रिकन हत्ती आपल्या हत्तीपेक्षा आकाराने 1.5 पट असतात. आणि त्याच्यानंतर त्यांचे प्रचंड मोठे मोठे सुळे. आणि तो यायला लागला आणि आमच्या मागच्या ड्रायव्हरला गाडीच मागे घेता येईना. तो गोंधळला आणि तो ब्लँक झाला एकदम. तो काहीच करेना. मग आम्हाला वाटलं गेलं होते, आज गेलो होते का. कारण तो इतका जवळ आला होता की मी जर टच केलं असतं तर त्याच्या सोंडेला किंवा त्याच्या ह्याला हात लागला असता. इतका तो जवळ आला. मग बाकीच्या लोकांनी आरडाओरडा केला आणि मग हत्ती थोडासा वळला आणि साईडला निघून गेला. शक्यतो तो आमच्या नादी नाही लागला. पण हे म्हणजे आता आपण वाघाबद्दल बरंच बोललो. हत्तींचं कसं, म्हणजे तुम्ही फिमेल हत्तीबद्दल सांगितलं, पण इन जनरल त्यांचं आयुष्य कसं असतं? ते जेव्हा येतात तेव्हा असं फुल असा माहोल होतो वगैरे, असं खरंच असतं सगळं? हो. त्याच्यामध्ये मेल हत्ती जे असतात ना ते असे व्हिजिटिंग फॅकल्टी असतात घरामध्ये. ते येतात, त्यांना काय वेटिंग करायचं ते करतात. मग ते त्यांचे एकटे हिंडतात. मग बाकी सगळे आया, मावशा, काकू, आज्जा, ह्या सगळ्या ज्या हत्तीणी आहेत ना त्या सगळ्या मिळून पिलांना वाढवतात आणि पिलं मध्ये घेतात आणि चालताना कळपच्या कळप असा चालतो. आपण म्हणतो ना तो माहोल त्यांचा. तर तो कळप असा चालतो की सगळी पिलं मध्ये घेतलेली असतात आणि त्याचं नेतृत्व जे करत असते ती वयस्क हत्तीण करत असते. सगळ्या हत्तीणीवरून तुम्हाला एक गोष्ट सांगते, अतिशय म्हणजे हृदयस्पर्शी अशी गोष्ट आहे. तर काझीरंगाच्या जंगलामध्ये आम्ही दुपारी साधारण 2-1 वाजता फोटोग्राफी करत होतो. हत्तीणींचा कळप येत होता. तर आम्हाला वाटलं की वाईड अँगल लेन्सनी काढावेत म्हणजे मला पूर्ण कळप मिळू शकेल. तर मी वाईड अँगल लेन्स लिहून बसले होते आणि एक हत्ती असा क्रॉस करून जात होता आणि मग तो मोठ्या ह्याच्यात येणार होता. तर एक हत्तीण आली आणि ती काहीतरी ओढत आणत होती. सोंडेमध्ये तिच्या काहीतरी ओढत आणत होती ती. तर मला कळे ना की तिने काय लाकडी ओंडका घेतलाय की काय, पण ते काळं होतं. मग मी कॅमेरा खाली ठेवला आणि दुसऱ्या माझं बायनॅक घेऊन बघितलं की तिने काय आणलंय. तर ते शरीर होतं छोट्या पिलाचं. ती ते ओढत होती. मग मी गाईडला विचारलं की ते तर मेलेलं दिसतंय, मग ती का ओढतीये. तर तो म्हणाला की तिची जोपर्यंत खात्री पटणार नाही की ते मेलेलं आहे तोपर्यंत ती ते ओढणार. ती झुंडी बरोबर तर ती राहणारच, तिला त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. शरीर बाजूला टाकणार, गवत खाणार, परत ते ओढणार,
जिथे जायचं तिथे जाणार आणि ज्या दिवशी तिची खात्री पटेल की नाही आता हे माझं बाळ आता उठूच शकत नाही, त्या दिवशीच ती त्याचा त्याग करते. तोपर्यंत ती त्याला ओढत घेऊन हिंडते. म्हणजे नंतर नंतर तर असं झालं की डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं की समोर कॅमेऱ्याच्या समोर काही दिसेन असं झालं. म्हणजे इतकं प्रेम प्राण्यामध्ये पण आई लेकराचं आपण बघायला मिळतं. ताडोबाच्या जंगलात पण एक 2 वर्षाचा वाघ आहे रॉकेट म्हणून, तर तो त्यांनी त्याच्या आईला सोडलंच नाही, सोनम त्याची आई. तर तो आईला दुसरी पिलं झाली तरी पण तो आईला भेटायला यायचा आणि आल्यानंतर तो तिच्या गळ्यात पडायचा. म्हणजे अक्षरशः त्यांचा गळ्यात पडलेला एक फोटो आहे माझ्याकडे एकमेकांच्या. इतकं त्यांचं एकमेकांवरती प्रेम असतं. पक्षिणी पण लांबून लांबून पिलांसाठी खाणं घेऊन येतात. पण ते त्यांचं एक आहे की ते एक विशिष्ट लिमिट पर्यंतच ते करतात. जेव्हा ते उडायला लागतात किंवा जेव्हा ते त्यांची शिकार करायला समर्थ होतात तेव्हा ते त्यांना बरोबर बाजूला करतात. पण आता हे तुम्ही आपण म्हणू शकतो की कधी विसरणार नाही असे काही क्षण सांगितले. अजून कुठले असे क्षण आहेत जे या सगळ्या आजवरच्या प्रवासामध्ये आपण असं म्हणू की खूप इमोशनल होऊन गेला तुम्ही त्यावेळेला आणि हे क्षण एक वेगळा अँगल माझ्या या सगळ्या प्रवासाला देऊन गेला, असे कुठले? अगदी अगदी. कसं आहे, आपण बाहेर हिंडतो, बाहेर फिरतो वेगवेगळ्या देशांमध्ये, तर माणूस म्हणून आपण खूप समृद्ध होतो. कारण खूप वेगळी लोक भेटतात, वेगळे वेगळे अनुभव येतात. तर आम्ही आफ्रिकेला जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा रस्त्याच्या कडेने खूप छोटी छोटी गावं होती आणि खूप म्हणजे खूपच गरिबी आहे. आपण खूप बरे त्यांच्या मानाने म्हणायला पाहिजे. तर रस्त्याच्या साईडला ती मुलं ना काहीतरी मागायची सारखं. तर मग कळायचं नाही की ती काय मागायची. मी ड्रायव्हरला विचारलं की ते काय मागतात आहे, तर त्यांनी सांगितलं की ते पाणी मागतात आहे. मग सगळ्या बॉटल्स ज्या होत्या, आता आपल्याकडे काय करतात, पाणी पितात आणि बॉटलमध्ये थोडं पाणी ठेवतात आणि ते पाणी वाया जातं. मग त्या सगळ्या वाया गेलेलं पाणी त्यांनी ते त्याच्यामध्ये घेतलं आणि ते सगळं पाणी भरून त्यांनी त्या माणसांना दिलं. त्या दिवशी समजलं की वाया घालवायचं नाही, पाणी इतकं महत्वाचं आहे. आणि आपण जो नाश्ता आम्हाला ह्याच्यामधून दिला जातो रेस्टॉरंट मधून, तो खूप प्रमाणात असतो. तो नाश्ता तसाच जर उरवून रेस्टॉरंट पर्यंत परत आला तर रेस्टॉरंटच्या बाहेर ती मुलं उभी असतात. तुम्ही त्यांना देऊ शकतात खाण्यासाठी ते. कारण अशा गोष्टी पण खूप तुम्हाला म्हणजे शिकवून जातात, समृद्ध करून जातात. माणूस म्हणून तुम्हाला शिकवतात बरंच काही, की कसं वाया घालवायचं नाही आणि कसं आपल्याला जे मिळालंय त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आता जेव्हा तुम्ही फोटोग्राफीच्या निमित्ताने भारतातही बऱ्याच ठिकाणी जाता आणि परदेशातही जाता, आता जसं तुम्ही परदेशातला एक किस्सा सांगितला, काय फरक जाणवतो दोन्हीकडच्या गोष्टींमध्ये? थोडाफार फरक आहे, कारण ते जास्त निसर्गाचा आदर करतात. आपल्याकडे ताडोबाच्या जंगलात जो गोंधळ आणि वाघ दिसल्यानंतरचे जे किस्से होतात ते शक्यतो तिथे होत नाहीत. कारण लांबून जेव्हा सिंह किंवा सिंहाची प्राईड दिसते तेव्हा ड्रायव्हर एकमेकात डिसाईड करून घेतात की 3-3, 4-4 आणि 5-5 मिनिटं प्रत्येकाला योग्य अँगलची जागा मिळेल आणि त्या 3 मिनिटात त्यांनी बाजूला व्हायचं आणि दुसऱ्या गाडीने पुढे व्हायचं. तोपर्यंत बाकीच्या गाड्यांनी लाईन मध्ये वाट बघत बसायची स्वतःच्या टर्नची. मीनवाईल जर सिंह उठून गेले तर त्याला काही इलाज नाहीये. तर 3-3 मिनिटं म्हटलं की बरोबर 3-3 मिनिटच ते देतात आणि त्याच्याप्रमाणे गाड्या लावताना पण ते अशा पद्धतीने गाड्या लावतात की गोंधळ होत नाही. तिथे एक प्रकारचा म्हणजे शिस्त राहते आणि प्राण्याला डिस्टर्ब होत नाही. आपल्याकडे तसं करत नाहीत. आपल्याकडे वाटेल त्या पद्धतीने येतात आणि त्या वाघाला ब्लॉक करून टाकतात आणि मग तो गोंधळतो आणि मग तो कुठल्या तरी गाडीच्या जवळून जातो, मग आरडाओरडा आणि येते सगळं होतं. तर शिस्त जास्त आहे त्याच्यामध्ये आणि निसर्गाचा आदर आपल्यापेक्षा नक्कीच जास्त करतात. आपल्याकडे हे थोडंसं कमी पडतं असं मी म्हणेन. तरी आता आहेत, एज्युकेटेड लोक आहेत, पण सांगितलेलं न ऐकण्याकडे पण कल आहे बऱ्याच लोकांचा. गोंधळ करण्याकडे पण कल आहे. वाघ दिसल्यानंतर आरडाओरडा करणे, लहान मुलांना घेऊन जाणे, मग ती मुलं ओरडतात, तर प्राणी खूप डिस्टर्ब होतात. हे झालं दोन्ही ह्याच्यामधला फरक. पण जेव्हा मेजर फरक तर हाच आहे, म्हणजे देशांचं सोडून देऊया आपण किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा, हा फरक मेजर आहे की ते जंगल आहे, त्या जगात तुम्ही काही दिवस असतात आणि हे एक वेगळं जंगल आहे, या जगात काही दिवस असतात. असं कित्येकदा झालं असणार आहे की तिकडून परत यावंसंच वाटत नाहीये मला, आता मी तिकडेच कुठेतरी एखाद्या जंगल असलेल्या ठिकाणी राहायला जाते, तिकडेच एखादं घर बांधते, हे इकडचं काहीच नको मला. नाही नाही, बरोबर आहे. अगदी वाटतं की नको जायला म्हणून. कारण इथे आल्यानंतर काय तर गर्दी, गजबज, गाड्यांचे हॉर्न आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅम्स,
दुसरं काहीच नाहीये. आणि तिथे काय तर अतिशय सुंदर उगवणारे म्हणजे सूर्योदय अत्यंत सुंदर, झाडापानातून सगळा प्रकाश जिरपत जिरपत खाली येतो, किलबिल करायला लागतात पाखरं, मग वाघ निघतो रपेट मारायला, मध्येच पाणवठा असतो, त्याच्यामध्ये एखादा पक्षी तर आंघोळ उरकून घेत असतो, काठावरती एखादी मगर अशी पसरलेली असते. हे सगळं असं स्वप्नवत दृश्य सोडून कोणाला यावं वाटेल इकडे? इकडे काहीच नाहीये ना. यावंसं वाटतच नाही कुठे. वाटतं की कुठेतरी जंगलामध्येच राहावं आणि जितके दिवस राहता येईल तितके दिवस राहावं. आणि आता तर तुम्हाला सवय पण झाली तिकडे अशा सिच्युएशन मध्ये जगायची की जे आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. हो. आणि मी तुम्हाला सांगते, बिन मोबाईलचं, बिन इलेक्ट्रिसिटीचं, अतिशय म्हणजे लिमिटेड जेवणामध्ये, आरसा नाही, काही नाही, अशा कंडिशन मध्ये तर 1-2 दिवस पहिले सोडल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की खरी शांतता आणि खरी जगण्याची पद्धत हीच आहे. खूप छान वाटलं. खूप सुंदर होता तो अनुभव. ह्या सगळ्या गॅजेट्स पासून दूर जंगलामध्ये, फक्त जंगलामध्ये प्राणी, आपण आणि लिमिटेड फूड, लिमिटेड पाणी, तेवढंच. खूप सुंदर होता तो अनुभव. म्हणजे मी तो अनुभव कधीच विसरू शकले नाही की माझ्या हातात मोबाईल नाहीये आणि इलेक्ट्रिसिटी नाहीये, जिकडे तिकडे लाईट नाहीयेत, गाड्यांचे हॉर्न नाहीयेत, फक्त शांतता होती आणि खूप सुंदर शांतता होती. पण मग आता इतके वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहात, तर काय वाटतं ह्या क्षेत्राने तुमच्यामध्ये काय व्यक्ती म्हणून बदल केलेत? मला त्यांनी माणूस म्हणून समृद्ध केलं ह्या क्षेत्राने. एकतर फिरण्यामुळे मला वेगवेगळे लोक भेटले, वेगवेगळे प्रदेश मी पाहू शकले, त्याच्यानंतर तिथल्या संस्कृती, तिथले जे काही रिच्युअल्स आहेत ते मला समजले. खूप सारे मित्रमैत्रीण परदेशामध्ये, भारतामध्ये मला जिथे जाईल तिथे मिळाले. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी माणूस म्हणून मला ह्या प्रोफेशननी सगळ्या दृष्टीने खूप समृद्ध केलं. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय संयम लागतो, चिकाटी लागते, तर त्याच्यामुळे तेही माझे गुण वाढीस लागले. आणि पटकन निर्णय क्षमता घेण्याचा जो गुण असतो की बाबा आता मला कुठचा काय निर्णय घ्यायचा आहे, ते सगळे माझे गुण जोपासले गेले. एक साहसी व्यक्तिमत्व म्हणू आपण, तशा पद्धतीचं माझं व्यक्तिमत्व तयार झालं. असे बरेचसे माणूस म्हणून मला फोटोग्राफीने समृद्ध केलं असं मी म्हणेन. पण मग या क्षेत्राबद्दल बोलताना आता जे नवीन मुलं येऊ पाहत असतात त्यांच्या मनात हा प्रश्न असतो की जितके पैसे हे सगळं करण्यासाठी वेगवेगळ्या भागात जा आणि तिकडचा तो असा मास्टर शॉट घेऊन यासाठी जितका पैसा आम्हाला टाकावा लागतो तितका परत येत नाही असं म्हटलं जातं. हे ह्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, असं आहे. कारण या गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचा मास्टर शॉट मिळायलाच तुम्हाला खूप दिवस लागतात. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही जर प्लॅन केलं व्यवस्थित की तुम्हाला कुठच्या प्रकारची फोटोग्राफी करायची आहे, तुम्हाला फूड फोटोग्राफी करायची आहे, तुम्हाला पक्ष्यांची फोटोग्राफी करायची आहे की प्राण्यांची करायची आहे की अजून काही म्हणजे वेगळ्या प्रकारचे पोर्ट्रेट वगैरे करायचे आहेत, पोर्टफोलिओ करून द्यायचे, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही इक्विपमेंट विकत घ्यायचे. आणि जर समजा विकत जर घेऊ शकत नसाल तर तुमच्याकडे काही असाइनमेंट असतील तर तेवढ्यापुरते ते रेंटने घ्यायचे. असं करून पण तुम्ही ते असाइनमेंट पूर्ण करून देऊ शकता आणि कमी खर्चामध्ये तुम्ही तुमचे शॉट्स मिळवू शकता. असं नाहीये की तुम्हाला प्रत्येक वेळेस सगळं विकतच घेतलं पाहिजे. आणि जंगलामधले मास्टर शॉट्स मिळवायचे म्हणलं तर ते इतके सोपे नाहीये ते मिळवणं. त्याच्यासाठी एकतर तपश्चर्या प्रचंड आहे आणि खर्चही प्रचंड आहे. पण मग त्यातून मिळणारं समाधान हे सगळ्यात मोठा आउटकम असेल असं मी म्हणते. समाधानाच्या व्यतिरिक्त जर का आपण आर्थिक दृष्टीने पाहिलं तर खरंच तेवढं आउटकम या सगळ्या मेहनतीनंतर मिळत असतं का? ऍक्च्युली तुम्ही मॅगझिन्सना फोटो देऊ शकता, ऍडव्हर्टाईज मध्ये तुमचे फोटो वापरले जातात, त्याच्यामुळे आउटकम हे मिळतं. अगदी जेवढे खर्चलेत तेवढे मिळतीलच असं नाही, पण आउटकम मिळतं. आणि तो जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे जो मिळतो तो. ज्यांना वाटतंय की आपण भविष्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हावं त्यांना कुठला सल्ला तुमच्याकडून द्यावा असं वाटतं? मी त्यांना सांगेन की तुम्ही अचानक म्हणजे आज तुम्ही गेलाय जंगलामध्ये आणि 8 दिवसात तुम्हाला शॉट्स मिळालेत असं नाही होऊ शकत. तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रचंड वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल सगळेजणच फोटो काढतात, त्याच्यामध्ये तुमची काहीतरी खासियत पाहिजे, तुम्हाला काहीतरी तुमचा वेगळेपणा तुमचा दिसला पाहिजे. आणि शिवाय संयम, चिकाटी, साहसी स्वभाव हे सगळे गुण तुम्हाला जोपासायला पाहिजे. आणि अजून एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा फिजिकल फिटनेस खूप चांगला पाहिजे. कारण मोठे मोठे कॅमेरे आणि ट्रायपॉड घेऊन जंगलामध्ये जेव्हा चालायला लागतं 5-6 किलोमीटर, तेव्हा तुमच्या फिजिकल फिटनेसचा पण कस लागतो. आमच्यासाठी तसं बघायला गेलं तर हा काळ हा जास्त
औत्सुक्याचा असतो, कारण की आम्हाला पक्षी किंवा प्राणी जवळून पाहायचे असतील तर या हिवाळ्याच्या काळामध्ये ते पाहता येतात. तसं हिवाळ्यामध्ये परदेशातले पक्षी खूप मोठ्या प्रमाणावर इथे येत असतात, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगा? बरोबर, पक्षी निरीक्षणाचा मोसम समजला जातो हिवाळा हा. आणि पक्षी जे स्थलांतर करून आपल्याकडे येतात ह्या गोष्टीला म्हणजे ही गोष्ट खूप अगम्य गोष्ट अशा पद्धतीने पाहिली जाते, कारण हजारो किलोमीटरचा प्रवास करून पक्षी आपल्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये ते रस्ता चुकत नाहीत, ते त्यांचे म्हणजे ठरलेल्या ठिकाणी बरोबर जाऊन पोहोचतात. तर हे जे आहे हे खूप गूढ आहे की पक्षी असे येतात कसे दरवर्षी. तर आपल्याकडे दरवर्षी हिवाळ्यामध्ये भरपूर पक्षी येतात. आपल्याकडे भारतामध्ये मोठे मोठे पक्ष्यांचे थांबे आहेत. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये आपला भिगवणला आहे, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये भरतपूरला आहे, ओरिसामध्ये चिल्का सरोवरला आहे, त्याच्यानंतर जामनगरला आहे. अशा प्रकारचे पक्षी सायबेरियातून, इंग्लंडवरून, युरोपमधून, वेगवेगळ्या कझाकिस्तानमधून आपल्याकडे येतात. आणि मग आपले पाहुणे असतात, ते ऍक्च्युली 3 महिने आपल्याकडे राहतात आणि परत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना खूप तयारी करायला लागते. पहिल्यांदा त्यांना त्यांच्या शरीरामध्ये स्नायूंचं प्रमाण वाढवायला लागतं, कारण एवढ्या लांबचा जो प्रवास आहे हा बरेच पक्षी थांबून थांबून करतात, बरेच पक्षी नॉनस्टॉप करतात. त्याच्यामुळे त्यांना इतक्या वेळ हवेत राहायचं याच्यासाठी शक्ती जास्त लागते, म्हणून ते स्नायूची वाढ करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहताऱ्यांचा ते दिशादर्शकासारखा उपयोग करतात आणि म्हणून ते रस्ता चुकत नाहीत. आणि आकाशात जसे विमानमार्ग असतात तसे पक्ष्यांचे स्वतःचे मार्ग असतात, तर ते त्या मार्गानेच येतात आणि चंद्राचा आणि ताऱ्यांचा ते दिशादर्शक म्हणून उपयोग करतात, म्हणून ते बरोबर आहे त्या ठिकाणी पोहोचतात आणि अजिबात जागा चुकत नाहीत. मग होतं काय की आपण त्यांच्या ठिकाणी काही बिल्डिंग वगैरे उभी करून ठेवली तर मात्र त्यांची खूप गोंधळ होतो आणि त्यांना समजत नाही की आता इथे काय करायचंय. त्याच्यामुळे आपण बघतो ना, मुंबईमध्ये पण हजारोच्या संख्येने फ्लेमिंगोज येतात दरवर्षी कच्छवरून. तर हे पक्षी स्थलांतर दरवर्षी होतं. सायबेरियावरून, माउंट मकालूवरून उडत उडत पट्टेरी राजहंस आपल्याकडे येतो, अगदी भिगवणला पण येतो दरवर्षी. हे खूप म्हणजे परदेशी पाहुणे आपल्याकडे येतात, गजबजाट करतात, भरपूर दिवस राहतात, आपल्याला एक अनोखा आनंद देऊन परत जातात. खरंय. असा जाता जाता एकदम शेवटचा प्रश्न विचारते की जसं आपण आता पक्ष्यांबद्दल बोललो, खरंच अवर्णनीय असा हा आनंद असतो. शाळांच्या ट्रिप सुद्धा लहानपणी मला आठवते की अशा ठिकाणी घेऊन जायचे. बट अनोखा आनंद हा जर का आपण विचार करायचा ठरवला, आजवरचा तुमच्या प्रवासातला तुमचा अनोखा आनंद आणि असा किस्सा शेवटचा कुठला सांगाल? मी सांगेन सांबारूच्या जंगलामध्ये हत्तीण होती. ऍक्च्युली आफ्रिकेच्या हत्तीणीला पण सुळे असतात, त्याच्यामुळे तिला मोठे मोठे सुळे होते. तर पाठीमागे आकाश एकदम असं ड्रॅमॅटिक झालं होतं, मस्त असं सुंदर वेगळ्या वेगळ्या ढगांचं आणि हे ते मिश्रण मागे, आणि इतकं सुंदर आकाश होतं आणि हत्तीण चालत चालत येत होती. तर मला असं वाटलं की मला वाईड अँगलनी खाली बसून आणि पूर्ण ते आकाश आणि तिला घ्यायचंय शॉर्ट मध्ये. तर ते कसं शक्य आहे बाबा, मी खाली बसले आणि ती आली समजा चालत, तर माझं काही खरं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा थोडीशी गाडी जवळ नेली तिच्या. तर ती कोऑपरेटिव्ह होती, ती काय फारसं तिने रिॲक्ट केलं नाही, तिने गाडीतून आम्हाला घेऊ दिले. मग त्याच्यानंतर आम्ही हळूसकन खाली उतरलो आणि ती चरत होती, इकडे तिकडे बघत होती. आणि मग मी पटकन खाली बसले आणि मी खाली अशी अर्धवट झोपून आकाश आणि हत्तीण असा तो जो वाईड अँगलचा माझा अतिशय आवडता फोटोग्राफ आहे तो काढला आणि मग पटकन परत गाडीत येऊन बसले. तर तो एक क्षण माझ्यासाठी खूप वेगळा मदत केली. हा. तर असे जसं तुम्ही म्हणालात की या निमित्ताने आम्हाला सुद्धा आज कळलं की कसे असतात नेमके प्राणी, ते कसे वागतात तुमच्याशी, तुम्ही त्यांची कशी काळजी घेतात, ते तुमची कशी काळजी घेतात. खूप बोलण्यासारखं आहे, हा विषय इतका सुंदर आहे. आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. जसं तुम्ही सांगितलं 1च बादली पाणी मिळणार आहे, हे आम्ही कधीच इमॅजिन केलं नव्हतं की असं काहीतरी करून तुम्हाला तिथे सर्वाइव्ह करावं लागत असेल. तर तुमच्या या आजच्या गप्पांमधून बऱ्याच गोष्टी काढून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पण खूप गोष्टी आय एम शुअर अशाही आहेत की ज्या नाही पोचल्यात आणि ज्या नाही कळल्यात. पण आता मात्र आपल्याला थांबावं लागेल. सगळंच जाणून घ्यायचं असेल पुन्हा एकदा आपण कधीतरी भेटूया, पण आता थांबूया. थँक्यू, तुम्ही लोकमतमध्ये आलात आणि इतकी सुंदर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आणि तुम्हाला अशा कुठल्या मुलाखती पाहायला आवडतील, कुठले विषय आवडतील ते सुद्धा नक्की पोहोचवा. पाहत राहा लोकमत. धन्यवाद.